श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती मजेतच असाल. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर सर्वांनी बघा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आधी मी इथं वांगे कापून घेतलेले आहे. पाण्यामध्ये त्याला टाकून द्यायचे म्हणजे ते काळे पडत नाही. इकडं खोबरं भाजून घेतलेलं होतं मी अगोदर, तुम्हीही भाजून घ्या. त्याचे बारीक बारीक कापून घ्यायचे आहे खाप. तर फक्त खोबरं मिक्सरमध्ये काढायचं, कारण की खोबरं एकजीव चांगलं निघत असतं. सगळा मसाला सोबत काढला तर खोबरं त्यात जाड जाड राहून जातं. त्यामुळे आपण मी इकडे डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलं होतं. आपण काळ्या मसाल्याची वांगे करणार आहोत, त्यामुळे सगळं गॅसवर भाजून घेतलं होतं डायरेक्टच गॅसवर ठेवून. इथं अद्रक लसणाची पेस्ट आपण तेलामध्ये ॲड केलेली आहे. कढई आपली घरगुती लोखंडाची आहे. नंतर लगेचच मसाला ॲड करून घेतला आपण मिक्सरमधून काढून घेतलेला. त्याचा शूट मी केलेला नाही. हे तर सर्वांना माहितीच आहे मसाला कसा तयार करतात. मसाला ॲड केल्यानंतर लगेच त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चांगलं. तिखट आपली ना हळद ॲड करून देतो चांगलं. त्याला गरम मसाला इथे ॲड केलेला आहे. नंतर लगेचच कांदा लसूण मसालाही त्यात ॲड करायचा आहे. आता मटरचं सीझन चालू आहे तर मटर अवेलेबल असतात, त्यामुळे ताजे मटर तुम्ही टाकले तर अगदी भारी लागन. तर एकदा ट्राय करा रेसिपी, खूपच छान लागतात. तर मटर इथं ॲड करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे असतील तर घ्यायचे, नाही तर मग काही हरकत नाही. लगेचच मग इथं चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. तुम्ही जितकं मीठ खात असाल तेवढं ॲड करायचं आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. लगेचच आता इथं वांगे आपण कापलेले होते ते ॲड करून घ्यायचे आहे. त्यालाही चांगलं लगेच याला पण परतून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत. लगेचच कापलेले वांगे यात ॲड करायचे आहे. नंतर मग लगेच सगळं मिक्स करायचं आहे. मसाला पूर्ण वांग्याला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. तर थोडं याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत, कारण की शिजायपुरतं सुक्की भाजी असल्यामुळे जास्त पाणी ॲड करायचं नाही. थोडेसे शिजेसारखं पाणी ॲड करायचं, अंगापुरता रस्सा जसं म्हणतात ना तसं. तर तुम्ही बघू शकता मी किती पाणी ॲड केलेलं आहे. हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा आणि थोडं शिजायला टाईम द्या त्याला 10-15 मिनटं. इथं मी झाकण ठेवलेलं आहे. तर आपण इथं 5 मिनटाने त्याला उघडून बघूया. तर आता लगेच इथं उघडून बघितलेले आहे. बघा तुम्ही तर्री किती खूप भारी आलेली आहे. वास एकदम भारी येत होता. खूप छान भाजी झालेली आहे ती. त्याला थोडंसं मी दाबून पाहिलं तर थोडं बाकी आहे शिजायचे, म्हणून म्हणलं परत त्याला शिजून घेऊया. तर अजून याला 2 मिनटं मी झाकण ठेवते आणि परत मग 2 मिनटानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला टाकून दाखवते. बघा किती भारी भाजी झालेली आहे आपली. खूप मस्त एक नंबर टेस्ट झाला होता भाजीचा, खूपच भारी. प्लेटीमध्ये चांगलं टाकून दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही भाजी एक नंबर झालेली आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा घरी. तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हा सर्वांची काळजी घ्या.